नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार। 21 जानेवारीला 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार। ओबीसी प्रभागातील निकालांवर कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम। पुण्यात महात्मा फुले वाड्यावर छगन भुजबळांची मालकी। महात्मा फुले समता परिषदेकडून पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र, तर समता परिषदेला पालकत्व देण्यास फुले प्रेमींचा विरोध। राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 30 नोव्हेंबर ऐवजी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार। 2 डिसेंबरला मतदान। खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधणार। प्रकृती अस्वस्थामुळे घेतलेल्या विश्रांतीनंतर राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष। 1 तारखेला बाहेर खाटी टाकून झोपा, लक्ष्मी येणार। तर लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाही, तर माय बहीण असते। वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त विधान। जे पैसे द्यायला येतील त्यांच्याकडे कष्टाची संपत्ती नाही, ती संपत्ती तुम्ही घ्या, पण मतदान आपल्या उमेदवारांना करा। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंचं वादग्रस्त विधान। सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता। महाराष्ट्राचे राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात। मंत्रीच सांगतात मालच माल आहे। निवडणुका पैशात विकत घेण्याची निर्लज्ज कबुली। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। निवडणूक आयोगाने यांना सत्ता दिली आहे। निवडणुकीत पैसे घेण्यात काही वावगं नाही, पैसा तुमचाच। नाना पटोलेंचं वक्तव्य। भाजप नेत्यांच्या खुलेआम धमक्या आणि वादग्रस्त विधानं। हे फडणवीसांचं सरकार, वळवळ कराल तर फडकून टाकू। आशिष देशमुखांचा धमकीवजा इशारा। तर पायातील बुटापासून मच्छरदाणी सरकारनं दिली। आणखी काय हवं? बांधकाम कामगारांबाबत गिरीश महाजन यांचं वादग्रस्त विधान। संगमनेरमधील सभास्थळी पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदेंची पळापळ। आदर्श आचारसंहितेच्या वेळमर्यादा पाळण्यासाठी शिंदेंसोबत पोलीस प्रशासनाचीही धावाधाव। अवघे 5 मिनिट शिल्लक असताना शिंदे सभेला पोहोचले।